महाराष्ट्राचा आवाज सामान्य जनतेचा। नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहनेर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.आर. भामरे अध्यक्षस्थानी होत्या। पर्यवेक्षक आर.एस. देसले, ज्येष्ठ शिक्षक एस.एन. आहेर, माता पालक संघाच्या सदस्या रुपाली धामणे, सविता देशमुख तसेच सर्व महिला शिक्षिका यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या। महिला दिनानिमित्त माता पालक संघाच्या सदस्या रुपाली धामणे, सविता देशमुख, अश्विनी शेवाळे, वंदना देशमुख, वैशाली देवरे तसेच सर्व महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी थोर व कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका साकारत एक पात्री नाट्यछटाद्वारे त्यांचे कार्य प्रभावीपणे उलगडले। खुशी बोरसे हिने राजमाता जिजाऊ, ऋतुजा पवार हिने सावित्रीबाई फुले, अक्षदा सूर्यवंशी हिने राणी लक्ष्मीबाई, अनुष्का दशपुते हिने सिंधुताई सपकाळ तर वैष्णवी भामरे हिने मदर तेरेसा यांच्या भूमिका साकारल्या। या सादरीकरणाचे मार्गदर्शन सुनील एखंडे यांनी केले। कार्यक्रमात उपशिक्षिका श्रद्धा शेवाळे यांनी महिला दिनाचा ऐतिहासिक संदर्भ विशद केला। मुख्याध्यापिका एस.आर. भामरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो याबद्दल माहिती दिली। तसेच जगभरातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख करून देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समितीसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, त्यात मानव म्हणावे का? ओळखलं का मला? मी सावित्री ज्योतिबा फुले, खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या। अवघ्या 90 वर्षीच माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्या सोबत झाला आणि त्यावेळी स्त्रियांना उंबरा ओलांडण्याची पद्धत नव्हती। स्त्रीच्या जातीनं कसं आपण बरं आणि आपलं घर बरं असं होतं। स्त्री फक्त चूल आणि मूल यांकरिता समजल्या जायच्या। स्त्री पुरुषांमध्ये खूप भेदभाव होता आणि यांवर एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण। आज मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे। ज्या स्त्री जातीला शिक्षणात स्थान हवे, ती शिक्षणाने बहरून जावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी। मी प्रेमाने पोरख्या झालेल्या असंख्य निराधारांना मायेच्या प्रेमानं आणि स्पर्शानं अपलावला आहे। मी मूळची वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावाची। माझा जन्म अभिमन्य साठे या गुराख्याच्या घरी 14 नोव्हेंबर 1948 रोजी झाला। एक अवांछित मूल असल्याने माझे नाव चिंदी ठेवण्यात आले। चिंदी म्हणजे फाटलेल्या कापडाचा तुकडा, पण ही चिंदी अनेक फाटक्या डुग्यांना जोडेल असा विचार त्यावेळी कोणीही केला नव्हता। अत्यंत गरिबी आणि कौटुंबिक जबाबदारी यामुळे मला लवकरच शिक्षण सोडावे लागले। माझ्या शिक्षणाला माझ्या आईचा विरोध होता, म्हणून माझी आई मला गुरे राखायला पाठवायची। माझ्या घरात शिक्षणाचा कुणालाही बंध नव्हता, पण माझ्या आवडीने मी जेमतेम मराठी हा विषय शिकले। कडकडाकडे भिजली शत्रूची लष्करे थिजली, कडकडाकडे भिजली शत्रूची लष्करे थिजली, मग किती रूपे उरली ती पराक्रमाची ज्योती मावली, इथे झाशी वाली, इथे झाशी वाली। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज महिला दिन। आजच्या दिनानिमित्ताने मी सूर्यवंशी अक्षदावरून तुमच्या समोर एक स्वगत सादर करीत आहे। तर माझ्या स्वगताचे नाव आहे मी झाशीची राणी बोलते। होय होय, मी झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर